शेतकऱ्यांना डायरेक्ट व्यापारी डायरेक्ट त्यांचा माल इथंच वळसंगला निलाव झालं पाहिजे. अशा प्रकारे काय थंडीत त्याने सोलापूरला जाण्याच्या आधी मी माझं इथं एक छोटं मार्केट असू दे किंवा व्यापाऱ्यांचं केंद्रबिंदू असू दे, वळसंग मोठं बाजारपेठ आहे. ह्या वळसंग आजूबाजू 25-30 गावं आहेत. इथल्या शेतकऱ्यांना कसं वाव देता येईल आणि इथं दूध केंद्र काढलो ना, प्रत्येक शेतकरी जोड व्यवसाय करेल. बरोबर आहे. शेती विथ दूध. त्यासाठी माझा प्रयत्न आहे. आज मी सिद्धारामजी मेत्रे साहेबांशी चर्चा केलो, बोललो. साहेबांच्याकडे सत्ता नाही, आज ना उद्या सत्ता येईल, साहेबांकडे सत्ता येईल किंवा साहेब सत्तेचं भागी झालेत. बघू, आपण प्रयत्न करू येत्या काळामध्ये. इथं दूध केंद्र असू दे किंवा मार्केटिंग केंद्र काढायचं असू दे किंवा महिला उद्योग समूह असू दे, हे करायचं आपलं प्रयत्न आहे. 100% आम्ही आज ना उद्या ह्या तालुक्यामध्ये, या तालुक्याच्या लोकांसाठी आपण शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे. त्यांच्या सेवेत मी राहणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. माझा उद्देश मोठा पैसा कमवायचा नाही, लोकांची सेवा. लोकांची सेवा.